अगं माझं संपलंय. मग फटका दे मला हा चल ते ना बाबा येणार आहेत आता थोड्या वेळाने, मग त्यांचं चालू कर. त्यांचे नाही चालू करणार ते. ठीक आहे, पण बाबाला नाव सांगते. मी पण ना बाबा नाव सांगते. येऊ दे बाबांना. आता मी आता बाबा नाव सांगते दुखव करू. आता ही मला ना रोज असा दम देत असते, पण असू द्या, मी काही जास्त मनावर घेत नाही. मी मेहंदी लावायचं काम चालू होतं माझं. मस्तपैकी मेहंदी लावून घेतली 2-4 तासानंतर. मी गेले टेरेसवरती, म्हटलं केस पण सुकतील आणि त्यानंतर मला याच्यामध्ये लावायचे होते हरभरे. बघूयात म्हटलं कसं येतात. रात्री जायचं होतं हळदी कुंकवासाठी, त्यासाठीच मला साडी चॉईस करायची होती. आता मला कळत नव्हतं नेमकं साडी नेसायची कोणती. बऱ्याच वेळा ही साडी नेसून झालेली आहे आणि तुम्ही पण पाहिलीच असेल, पण असू द्या, पुन्हा एकदा पाहून घ्या. तर मी साडी वेअर केली, त्यानंतर केस विसरले. मेहंदी लावल्यामुळं केस खूप छान झाले होते आणि मस्तपैकी हेअरस्टाईल पण बनवली. त्यानंतर छोटासा मिनिमल मेकअप केला. जास्त काही जमत नाही बरं का. आता मेकअप किती केला असेल तरी पण कामं काही चुकतात का, म्हणून मग मी ना किचनची साफसफाई करायला घेतली. म्हटलं आल्यावरती जास्त टेन्शन नको. लास्टला तुम्हाला दाखवते, खूप छान गिफ्ट भेटलं आहे मला. चल, माझा असा लूक होता काहीसा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जिथे हळदी कुंकवाला गेलो होतो त्या ताईंनी खूप छान सगळ्यांना वाण दिला. ते म्हणजे हा देवासाठी पाट दिला, जो की मला खूप जास्त आवडला. चला आता लाईक